जन्मापासून एकमेकींचा श्वास असलेल्या जुळ्या बहिणी आर्या आणि आराध्या दिसायला इतक्या सारख्या होत्या की आई-वडिलांनाही कधी कधी त्यांना ओळखणं कठीण जायचं, पण स्वभाव मात्र पूर्णपणे वेगळा होता. आर्या शांत, समजूतदार आणि प्रत्येकासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणारी होती, तर आराध्या धाडसी, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणारी आणि आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा निर्धार केलेली होती. त्यांच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने एका श्रीमंत पण सुसंस्कृत घरातील आदित्यसोबत आराध्याचं लग्न ठरवलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. हळदीपासून संगीतापर्यंत प्रत्येक सोहळा उत्साहात पार पडत होता. पण लग्नाच्या आदल्या रात्री आराध्याने थरथरत्या आवाजात आर्याला सांगितलं की ती दुसऱ्या मुलावर प्रेम करते आणि जबरदस्तीने हे लग्न करू शकत नाही. ती घर सोडून जाणार आहे. आर्या हादरली. तिने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आराध्या रडत म्हणाली की ती स्वतःचं आयुष्य खोट्यावर उभारू शकत नाही. पहाटेपर्यंत आराध्या घरातून निघून गेली आणि मागे एक पत्र ठेवून गेली. सकाळी लग्नाची वेळ जवळ आली. पाहुण्यांनी घर भरून गेलं. वऱ्हाड दारात उभं राहिलं. तेवढ्यात आराध्या बेपत्ता असल्याचं समजताच घरात एकच गोंधळ उडाला. वडिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची वेळ आली. आई बेशुद्ध पडली. नातेवाईक अब्रूची भाषा करू लागले. समाज काय म्हणेल याची भीती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्या क्षणी आर्याच्या समोर दोनच पर्याय होते. एक म्हणजे सत्य सांगून दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा धुळीस मिळू देणं, किंवा दुसरा म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून बहिणीच्या जागी नवरी बनणं. अखेर आईच्या डोळ्यातील अश्रू, वडिलांचा थरथरणारा हात आणि कुटुंबाची अवस्था पाहून आर्याने मनावर दगड ठेवला आणि बहिणीच्या जागी लग्नमंडपात बसण्याचा निर्णय घेतला. तिच्या कपाळावर तोच कुंकवाचा टिळा, अंगावर तोच लग्नाचा पोशाख आणि चेहऱ्यावर तोच घुंगट होता. पण त्या घुंगटामागे बसलेली मुलगी आराध्या नसून आर्या होती, हे फक्त 4 माणसांनाच माहीत होतं. मंत्र सुरू झाले. सप्तपदी झाली. मंगळसूत्र गळ्यात पडलं आणि एका क्षणात आर्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. आदित्यला काहीच संशय आला नाही, कारण त्याने आराध्याला फक्त काही वेळाच पाहिलं होतं. लग्न संपलं आणि आर्या नव्या घरात गेली. प्रत्येक क्षणी तिला वाटत होतं की आज सत्य उघड होईल, पण नियती जणू वेगळाच खेळ खेळत होती. आदित्य तिच्याशी प्रेमाने वागत होता. त्याच्या आई-वडिलांनी तिला मनापासून स्वीकारलं आणि त्या प्रेमामुळेच तिच्या मनात अपराधीपणाची भावना आणखी वाढत गेली. ती प्रत्येक दिवस स्वतःला विचारत होती की खोट्यावर उभं राहिलेलं नातं किती दिवस टिकेल. दुसरीकडे आराध्या स्वतःच्या प्रेमासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिलाही बहिणीच्या त्यागाची टोचणी सतावत होती. काही महिन्यांनी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली, कारण आदित्यला आपल्या पत्नीच्या स्वभावात, बोलण्यात आणि जुन्या आठवणींमध्ये अनेक विसंगती जाणवू लागल्या. त्याने चौकशी सुरू केली आणि त्याच्या हातात एक जुना फोटो लागला, ज्यात दोन्ही जुळ्या बहिणी एकत्र उभ्या होत्या. आर्याला प्रत्येक दिवस भीती जात होता, कारण आदित्यच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना तिला बहिणीचं आयुष्य जगावं लागत होतं. तिच्या मनात अपराधीपणा वाढत चालला होता. पण त्याच वेळी आदित्यचं प्रेम, त्याचा विश्वास आणि त्याच्या कुटुंबाने दिलेला सन्मान तिचं मन आणखी तुटवत होता. एक दिवस घरातील जुन्या अल्बममध्ये आदित्यला जुळ्या बहिणींचा एक फोटो सापडला आणि त्याने सहज विचारलं की या फोटोत तू नेमकी कोण आहेस? त्या एका प्रश्नाने आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिने कसाबसा विषय बदलला, पण आदित्यच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं. त्याने लग्नापूर्वीचे फोटो, व्हिडिओ आणि आठवणी जुळवायला सुरुवात केली. दुसरीकडे आराध्याचं प्रेम फसल्यामुळे ती पूर्णपणे एकटी पडली आणि तिला आपल्या एका चुकीमुळे बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची जाणीव होऊ लागली. अखेर अपराधीपणाने त्रस्त होऊन ती अनेक महिन्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेते. पण नियतीचा खेळ असा असतो की ती थेट आदित्यच्या समोर येते. दोघी बहिणी अगदी सारख्याच दिसत असल्यामुळे आदित्य हादरून जातो. त्याच्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या दोघींपैकी त्याची खरी पत्नी कोण हा प्रश्न त्याला वेड लावतो. सत्य लपवणं आता अशक्य होतं.
आर्या डोळ्यात अश्रू घेऊन सगळं खरं सांगण्याचा निर्णय घेते आणि तिच्या एका कबुलीने दोन्ही कुटुंबांचं आयुष्य कायमचं बदलून जातं. सत्य ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला आर्याचा रागही येतो आणि तिच्याबद्दल दयाही वाटते, कारण ती स्वतःच्या इच्छेने नव्हे तर कुटुंब वाचवण्यासाठी या नात्यात आली होती. घरातील प्रत्येकजण अपराधी नजरेने त्याच्या समोर उभा राहतो. आराध्या रडत रडत आपल्या चुकीची कबुली देते आणि सगळा दोष स्वतःवर घेते. पण आदित्य शांतपणे एकच प्रश्न विचारतो, इतके महिने माझ्यासोबत राहणारी, माझ्या सुखदुःखात साथ देणारी व्यक्ती कोण होती? त्या प्रश्नाचं उत्तर आर्याकडे नसतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. ती त्याच्या पायाशी बसून माफी मागते आणि म्हणते की प्रत्येक क्षणी सत्य सांगायचं ठरवलं होतं, पण त्याच्या विश्वासामुळे तिचं धाडसच झालं नाही. आदित्य काहीही न बोलता घर सोडून निघून जातो. त्याच्या जाण्याने आर्याचं मन पूर्णपणे तुटतं. काही दिवसांनी त्याला आर्याने लिहिलेलं एक पत्र मिळतं. त्यात ती लिहिते की ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती, पण त्या प्रेमावर तिचा कोणताही अधिकार नाही, म्हणून ती कायमची दूर जात आहे. ते पत्र वाचताच आदित्यला जाणवतं की त्याच्यासोबत खोटं जगणारी मुलगी नव्हे, तर प्रत्येक क्षणी स्वतःला जाणणारी एक निष्पाप स्त्री होती. तो तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो, पण तोपर्यंत आर्या कोणालाही काही न सांगता एका अनोळखी शहराकडे निघून गेलेली असते आणि तिचा शोध घेण्याचा आदित्यचा प्रवास सुरू होतो. सत्य ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला आर्याचा रागही येतो आणि तिच्याबद्दल दयाही वाटते, कारण ती स्वतःच्या इच्छेने नव्हे तर कुटुंब वाचवण्यासाठी या नात्यात आली होती. घरातील प्रत्येकजण अपराधी नजरेने त्याच्या समोर उभा राहतो. आराध्या रडत रडत आपल्या चुकीची कबुली देते आणि सगळा दोष स्वतःवर घेते. पण आदित्य शांतपणे एकच प्रश्न विचारतो, इतके महिने माझ्यासोबत राहणारी, माझ्या सुखदुःखात साथ देणारी व्यक्ती कोण होती? त्या प्रश्नाचं उत्तर आर्याकडे नसतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. ती त्याच्या पायाशी बसून माफी मागते आणि म्हणते की प्रत्येक क्षणी सत्य सांगायचं ठरवलं होतं, पण त्याच्या विश्वासामुळे तिचं धाडसच झालं नाही. आदित्य काहीही न बोलता घर सोडून निघून जातो. त्याच्या जाण्याने आर्याचं मन पूर्णपणे तुटतं. काही दिवसांनी त्याला आर्याने लिहिलेलं एक पत्र मिळतं. त्यात ती लिहिते की ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती, पण त्या प्रेमावर तिचा कोणताही अधिकार नाही, म्हणून ती कायमची दूर जात आहे. ते पत्र वाचताच आदित्यला जाणवतं की त्याच्यासोबत खोटं जगणारी मुलगी नव्हे, तर प्रत्येक क्षणी स्वतःला जाणणारी एक निष्पाप स्त्री होती. तो तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो, पण तोपर्यंत आर्या कोणालाही काही न सांगता एका अनोळखी शहराकडे निघून गेलेली असते आणि तिचा शोध घेण्याचा आदित्यचा प्रवास सुरू होतो. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर आदित्यने दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावलं आणि शांतपणे सांगितलं की आता कोणतंही सत्य लपवलं जाणार नाही. त्याने स्पष्ट केलं की खोट्यामुळे त्याचा विश्वास तुटला होता, पण आर्याच्या त्यागाने त्याचं मन जिंकलं होतं. आर्या मात्र अजूनही स्वतःला दोष देत होती आणि ती आदित्यपासून कायमची दूर जाण्याचा निर्णय घेत होती. तेवढ्यात आदित्य तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, तर तू माझ्याशी खोटं बोललीस, पण ते स्वतःसाठी नाही, तर इतरांचं आयुष्य वाचवण्यासाठी. शिक्षा तुला एकटीला का मिळावी? त्याच्या या शब्दांनी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आराध्या पुढे आली. तिने बहिणीचे हात हातात घेतले आणि म्हणाली, आजपर्यंत तू माझ्यासाठी जगलीस, आता तुझ्यासाठी जगण्याची वेळ माझी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी कायदेशीर मार्गाने सर्व गोष्टी स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. जे चुकीचं झालं ते मान्य करून त्यांनी नव्याने आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं. काही महिन्यांनी साध्या पद्धतीने, कोणताही दिखावा न करता, आदित्य आणि आर्याने सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या नात्यात कोणतंच गुपित नव्हतं, कोणताच मुखवटा नव्हता. फक्त विश्वास, प्रेम आणि सत्य होतं. लग्नानंतर आराध्यानेही स्वतःचं आयुष्य नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला आणि बहिणीच्या आनंदातच तिला स्वतःचा आनंद सापडला.
त्या दिवसापासून दोन्ही बहिणींनी एकमेकांना एक वचन दिलं, कुठलीही परिस्थिती आली तरी त्या पुन्हा कधीही सत्य लपवणार नाहीत. कारण कधी कधी खोटं अनेक आयुष्य बदलून टाकतं, पण योग्य वेळी सांगितलेलं सत्य तुटलेली नातीही पुन्हा जोडू शकतं.